नमस्कार. श्री ज्ञानेश्वरी गुढार्थ दीपिका बाबाजी महाराज पंडित भाग 71. मागच्या भागात आपण पाहिले की वसंत ऋतूत कमळातील सुगंध वातावरणात पसरतो, दूरवर जातो. तसे सात्विक ज्ञान हे इंद्रियाच्या सद्वर्तनामुळे ओळखले जातात. म्हणजेच ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय यांचे व्यापार हे विवेकपूर्ण होऊ लागतात आणि राजहंसाप्रमाणे आत्मानात्म विवेक, दूध का दूध, पानी का पानी याप्रमाणे प्रत्ययाला येतो. भरकटलेली इंद्रिये एका स्वस्वरूपातच स्थिरावतात. म्हणजे पंच ज्ञानेंद्रियांनी मिळत असलेल्या ज्ञानाच्या ठिकाणी आवड निवड, हवे नको अशा प्रकारची कोणतीही भावना नसते, कोणतीही हाव नसते, कोणतीही लालसा नसते. तो ज्ञानी इंद्रियांना हे भोग भोग अशी कधीच आज्ञा करत नाही. म्हणून अशा प्रकारे मिळत असलेले शुद्ध इंद्रिय ज्ञान एका आणि एका फक्त आत्मवस्तूचाच निश्चय करते. असा सत्वगुणी ज्ञानी जर मृत्यू पावला तर तो ज्ञानी पुरुषाच्या कुळातच जन्म घेतो. असो, सत्वगुण आणि तमगुण हे दोघे क्षीण होतात. रजोगुण उचंबळतो, रजोगुण माजतो. इंद्रिये भोगासाठी मग आतुरतात. परस्त्री वाटत नाही, ती केवळ भोगस्त्री वाटते, केवळ मादी वाटते. शेळी आपल्या तोंडाला स्वैर चरू देते, त्याप्रमाणे हा इंद्रिय भोगाच्या बाबतीत स्वैरपणे वागतो. आणि जेव्हा रजोगुण आणि सत्वगुण क्षीण होतात तेव्हा तमोगुण तोंड बाहेर काढतो, तोंड वर काढतो. एखाद्या अमावास्याचे तिला अंधारासारखे. त्याला वाईट किंवा निषिद्ध कर्मे मुद्दाम करण्याची भारी आवड असते. ही आवड म्हणजे घुबडाला जसा अंधार प्रिय तशा प्रकारची असते. कारण घुबडाला फक्त अंधाऱ्या रात्रीच दिसते, म्हणून घुबडाला अंधारी रात्रच प्रिय आहे. अंधारी देखणे जैसे डुडुळांचे, अंधारी देखणे जैसे डुडुळांचे. डुडुळ म्हणजे घुबड. तर अशा माणसाला मरणानंतर मात्र वाईट गती प्राप्त होते. हे अर्जुना, तू आता फक्त इतकेच लक्षात घे की गुण व गुणाची बद्धता ही केवळ भ्रांती आहे. त्यामुळे आपली मूळची शुद्ध ब्रह्मस्थिती अजिबात मलिन होत नाही. आपली मूळची शुद्ध ब्रह्मस्थिती अजिबात बाधित होत नाही किंवा चढत नाही. नळिके वरुनी उठिला, जैसा शुक शाखे बैसला, तैसा मूळ अहंता ठाकिला, तो मी म्हणूनी. म्हणजे गुणातीत झालेला साधू पुरुष मी मूळचा सहजच ब्रह्मस्वरूप आहे. मी मूळचा सहजच ब्रह्मस्वरूप आहे अशा फांदीवर बसतो आणि नळी सोडून देणाऱ्या पोपटाप्रमाणे तो स्वस्वरूपाच्या
स्वस्वरूपाच्या अंधार रूपी अंधारात जो घोरत पडला होता तो आपल्याच ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जागा होतो. म्हणजे पोपट नळीला पकडून का धरतो? कारण त्याला त्याचा मोठा आधार वाटतो. त्याला वाटते की आपण जर ही नळी सोडून दिली तर आपण पडू, परंतु तो त्यावेळी आपल्याला उडता पण येते हे मात्र सपशेल विसरला असतो. यालाच मोहनिद्रा असे म्हणतात. वारा बंद झाला की सागर व तरंग मूळच्या ऐक्य दिशेत येतात असे नसून, वारा बंद झाला की सागर व तरंग आपल्या मूळच्या ऐक्य दशेत येतात असे नसून, वारा सुरू असला तरी ती आपली ऐक्य दशा कधीच सोडत नाहीत. घट फुटून घटाची दोन शकले, घट फुटून घटाची दोन खापरे अलग पडली तरी महदाकाशाला काहीही धक्का लागत नाही. घटाकाशाला महदाकाशात शिरावे लागत नाही. तशी एकदा देहबुद्धी ही काय आहे हे समजले की ती देहबुद्धी आपोआप सुटते. मुद्दाम सोडावी लागत नाही. साप आपल्या कातेविषयी उदासीन जसा असतो तसा ज्ञानी देह आणि देह आदी कर्म या संबंधी सदैव उदासीन असतो. कात कुठे टाकली हे पाहायला साप मागे कधीच वळत नाही, मागे कधीच जात नाही. जन्म जरा मृत्यू इत्यादी देहाचे जे 6 धर्म आहेत त्याविषयी ज्ञानी आपला संबंध कधीच ठेवत नाही, कधीच बाळगत नाही. हाच खरा गुणातीत असा ज्ञानी होय. आता पुढे, तर मेघाने जसा मोर आनंदित होतो तसा आनंद अर्जुनाला कृष्णाच्या उपदेशामुळे झाला. तो आता विचारू लागला की ज्याच्या ठिकाणी आपण सांगितल्याप्रमाणे दृढ आत्मबोध झाला अशा पुरुषाची लक्षणे काय, त्यांचे गुणरहित आचरण कसे असते आणि कोणत्या साधनाने तो गुण विरहित होतो हे कृष्णा कृपा करून तू मला सांग. या अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर देताना भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ऐक अर्जुना, अरे खरे म्हणजे अशा ज्ञानी माणसाचे गुणातीत हे नाव खरेही आहे आणि खोटेही आहे. अर्जुना, खरे म्हणजे अशा ज्ञानी माणसाचे गुणातीत हे नाव खरेही आहे आणि खोटेही आहे. कसे विचारशील तर असे पहा. ज्ञानाच्या ठिकाणी प्रारब्धामुळे गुणांची लक्षणे प्रगट दिसतात. ज्ञानाच्या ठिकाणी, ज्ञानी माणसाच्या ठिकाणी प्रारब्धामुळे गुणांची लक्षणे प्रगट दिसतात, म्हणजे त्याचे गुणातीत असणे खोटे ठरते. व जेव्हा गुण आपापल्या गुणानुसार वर्तन करतात त्यावेळेला वर्तन करत असताना ते गुणच गुणाच्या ठिकाणी वर्तन करतात. या बोधामुळे तो सर्व गुणांचा साक्षी होऊनच राहतो, म्हणजे त्याचे गुणातीत असणे खरे ठरते. बरे असो. अशा प्रकारे गुणातीत या नावाने जो संबोधला जातो तो गुणाशी ऐक्य करत नाही. साक्षी राहून गुणाच्या स्वाधीन कधीही होत नाही आणि गुणानुसार वागत जरी असला तरी तो गुणांनी बांधल्या जात नाही, म्हणजे आपल्या मूळ स्वरूपाला तो विसरत नाही. अशा प्रकारे गुणांच्या गलबल्यात वावरत असतानाही तो गुणाच्या स्वाधीन आहे की साक्षी आहे हे इतरांना कसे जाणता येते हेच तुला आता मी सांगतो. म्हणजे तुझ्या मनातील संशय दूर होतील. आता गुणातीतता
म्हणजे काय ते आपण प्रथम बघू. रजोगुणाच्या वृद्धीमुळे चित्तात कर्म करण्याचा अंकुर उत्पन्न होतो. रजोगुणाच्या वृद्धीमुळे चित्तात कर्म करण्याचा अंकुर उत्पन्न होतो. अशी कर्मे करण्याची प्रवृत्ती उत्पन्न झाली तरी मी कर्म करणारा असा अहंकार त्याला उत्पन्न होत नाही. किंवा कर्म न करण्याची बुद्धी उत्पन्न झाली असता तिचा तो द्वेष पण करत नाही. म्हणजे मला कर्म करण्याची इच्छा नाही असाही तो अहंकार धरत नाही. सत्वगुणांच्या वाढीमुळे सर्व इंद्रियाच्या ठिकाणी ज्ञानाचा विकास झाला असता मी सुविद्य आहे असे समजत नाही आणि त्याचा संतोषही वाटू देत नाही. किंवा सत्वगुणाच्या न्यूनतेमुळे मी सुविध नाही असे पण न वाटू देता तो हळहळती नाही, म्हणजे त्याचा तो खेद करत बसत नाही. किंवा तमोगुण वाढला तरी अविवेक भ्रमाने ग्रासला जात नाही, त्यामुळे कष्टी होत नाही. चित्तात अविवेक वृत्ती जरी उठली तरी तो ज्ञानाची इच्छा पण करत नाही, म्हणजे विवेकाची इच्छा पण करत नाही. ज्ञानामुळे कर्माचा आदर करून कर्म करण्याची इच्छाही त्याला होत नाही. आणि समजा कर्म घडले तर त्यापासून तो दुःखी होत नाही किंवा सुखी पण होत नाही. ज्याप्रमाणे सूर्य सायंकाळ, प्रातःकाळ, मध्यान्ह काळ अशी कालगणना करत बसत नाही, किंबहुना अशा कालगणनेची त्याला काहीही एक कल्पना नाही. सूर्य सूर्याच्या ठिकाणी सदा एकसारखाच आहे. मध्यान्ह काळ, संध्याकाळ वगैरे हे जे आहेत प्रातःकाळ, हे केवळ आपल्याला एक भ्रमित करणारे अशा गोष्टी आहेत. त्याप्रमाणे गुणातीत पुरुष हा निर्विकार असतो. सायं, प्रातः, मध्यान्ह या तिन्ही काळाची गणना नाही जेवी तपना तैसा असे. तपना म्हणजे सूर्य. तर समुद्र क्षीण होऊन तो पावसाने भरला असे कधी होते का? समुद्र क्षीण होऊन तो आता पावसाने भरला असे कधी होते का? हिमालय थंडीने थरथर कापतो का? तसा प्रारब्धानुसार एखाद्या वेळी मोह आणि अविवेक उत्पन्न झाला तरी त्याला आत्मज्ञान सोडत नाही. म्हणून तो मूळ स्वरूपापासून थोडाही ढळत नाही. होमाग्नीला उन्हाळा जाळता येईल का? किंवा उन्हाळ्याला अग्नी जाळता येईल का? विरोधी वस्तूच परस्परांचा नाश करतात, पण अग्नी व उन्हाळा यांचा विरोध नसल्यामुळे ते परस्परांना नाश करू शकत नाही. उलट ते परस्परांना पूरक असतात, म्हणून ते एकमेकांना जाळत नाहीत. त्याप्रमाणे ज्ञान हे सर्वांना जाणणारे असते आणि सर्व काही ज्ञानाच्या सत्तेवरच भासत असते. त्याचा कशाशीही विरोध नसतो. म्हणून मोह इत्यादींनी आत्मज्ञान नाहीसे होऊ शकत नाही. ज्ञानाच्या ठिकाणी प्रारब्धामुळे सत्व, रज, तम या गुणांची लक्षणे जरी दिसत असली तरी तो त्याच्यामुळे प्राप्त होणाऱ्या प्रवृत्ती किंवा निवृत्ती या भावाशी एकरूप न पावता केवळ साक्षी होऊनच स्वतःच्या प्रवृत्ती किंवा निवृत्तीकडे नुसता पाहत असतो. त्याप्रमाणे गुण आणि गुणांची मोहादी लक्षणे, मोहादी कार्ये सर्व मीच आहे अशा ज्ञानाने युक्त असल्यामुळे एकाने एकाला दूर करणे असा व्यवहार तो करू शकत नाही. म्हणजे ज्ञानाने मोह इत्यादी करणे इत्यादी कार्ये दूर करण्याचा तो प्रयत्नच करत नाही. तैसे गुणकार्य हे आगवेचे आपण आहे, म्हणून एकेका नोहे तळातोडी. मनुष्याला जिथे मृगजळ भासते तेथे तो जाणतो की सूर्यप्रकाशाच्या कंपनामुळे हे जलाप्रमाणे भासत आहे. हे जे सूर्यप्रकाश कंपन आहे
सूर्यप्रकाशाचे जे कंपन आहे तेच मला जलाप्रमाणे भासत आहे, यालाच मृगजळ म्हणतात. पण एखाद्या वेळी प्रारब्धामुळे किंवा पूर्व अज्ञानजन्य संस्कारामुळे मोहादी इत्यादी वृत्ती उठल्या तरी हे सर्व माझ्याचमुळे भासत आहे असे ज्ञानी पुरुष समजत असतो. म्हणून तो रजोगुणी किंवा तमोगुणी किंवा सत्वगुणी अशा कोणत्याही वृत्ती उठल्या तरी संतोषी किंवा कष्टी होत नाही. हे अतिशय महत्वाचे आहे. ज्याप्रमाणे वाटेने जाणारा वाटसरू रात्रीपुरता एखाद्या गावात आश्रय करतो, त्याप्रमाणे ज्ञानी पुरुष केवळ प्रारब्धापुरता देहरूपी गावात वस्तीला आलेला आहे. एवढ्या गावाप्रती तो देहा आलासे वस्ती, वाटी जाता गुंती माझी जैसा. ज्या भूमीवर लढाई लढली जाते त्या भूमीला कोण जिंकले, कोण हारले, लढाई चालू आहे की नाही, लढाई कधी संपणार इत्यादी गोष्टीविषयी काहीही सोयरसुतूक नसते. त्याप्रमाणे ज्ञानी पुरुष मी या गुणामुळे हरलो किंवा या गुणामुळे तरलो, या गुणामुळे मला विजय प्राप्त झाला किंवा या गुणांनी माझ्यावर विजय मिळवला असा कोणताही अभिमान तो धरत नाही. जैसा का श्रोणवी संग्रामीची. ज्याप्रमाणे शरीरातील प्राण किंवा घरी आलेला अतिथी किंवा चौरस्त्यावरील खांब हे जसे काही न करणारे किंवा काही न करवणारे असतात, किंवा अर्जुना मृगजळाच्या हेलकाव्यामुळे मेरू पर्वत ढळल्या जात नाही, त्याप्रमाणे ज्ञानी पुरुष आल्या गेल्या सत्वरजतम अशा कोणत्याही उर्मीने ढवळल्या जात नाही, ढकलल्या जात नाही. का शरीरातील प्राणू, घरी आतिथ्याचा ब्राह्मणू, नाना चोहोटाचा स्नाणू उदास जैसा, आणि गुणांचा यावा जावा ढळे चळेना पांडवा, मृगजळाचा हेलावा मेरू जैसा. अर्जुना फार काय सांगू. ज्याप्रमाणे आकाश वाऱ्याने हलविले जात नाही, अंधाराने सूर्य गिळला जात नाही, जागे असलेल्या पुरुषाला स्वप्न भ्रम कधीच होत नाही, म्हणजे त्याला स्वप्नच पडत नाही, त्याप्रमाणे ज्ञानी पुरुष आपल्या गुणांनी कधीही बद्ध होत नाही. त्याप्रमाणे ज्ञानी पुरुष आपल्याला सत्वरजतम या गुणांनी कधीच बद्ध समजत नाही. अशा प्रकारे ज्ञानी पुरुष गुणांच्या तावडीत कधीच सापडत नाही. नाचणाऱ्या कठपुतळ्यांच्या बाहुल्याकडे सभ्य माणूस जसा निर्विकारपणे आणि त्यातील मिथ्यत्व हे काय आहे ते जाणून असतो, तसा ज्ञानी पुरुष गुणांच्या कोणत्याही प्रभावाने प्रभावित न होता त्याच्याकडे केवळ आणि केवळ साक्षी ठेवूनच त्याचे केवळ कौतुक पाहत असतो. त्यावेळी त्याच्या मनामध्ये कोणतीही उपेक्षणीय अशी वृत्ती नसते किंवा प्रेक्षणीय अशी पण वृत्ती नसते. गुणांची कीर नातुडे, पुरी दुरुनी जे पाहे कोळे, तै गुणदोष साय खेळे सभ्य जैसा. सायखेळ म्हणजे हे कठपुतल्याचा खेळ. तर असो, एक भासक परब्रह्माशिवाय दुसऱ्या कोणत्याही भाष्यमान दृश्याला ज्ञानी पुरुष सत्य वस्तू समजत नाही. एका भासक परब्रह्माशिवाय दुसऱ्या कोणत्याही भाष्यमान दृश्याला ज्ञानी पुरुष सत्य समजत नाही. तात्पर्य, शास्त्रीय सदाचरणाने, सत्वगुणात्मक राजस कर्माने, रजोगुणात्मक व मोह इत्यादी लक्षणाने, तमोगुणात्मक असा जरी ज्ञानी पुरुष वागताना दिसत असला तरी सूर्यप्रकाशामुळे लोकांचे व्यवहार चालतात, पण सूर्याला त्याचे काहीच भान नसते. तो सदैव अलिप्तच असतो, असंगच असतो. तसे माझ्या सत्तेवरच या सर्व तिन्ही गुणांच्या क्रिया होत असतात. असा ज्ञानी पुरुष हे स्पष्टपणे पाहतो. त्याचा हा समज
दृढ झालेला असतो आणि सूर्याप्रमाणे मग तो अलिप्त राहतो. एकदा समजले की झाले असे त्यावेळी होते. जसे चंद्रामुळे समुद्राला भरती येते आणि चंद्रामुळे सोमकांत मणी पाझरतो, म्हणजे चंद्रप्रकाशात सोमकांत मणी पाझरतो, कमले विकसित होतात. पण चंद्र मात्र तिकडे उगाच असतो. त्याला याविषयी काहीच माहिती नसते की कोणत्या समुद्राला भरती आली, कोणचा तो सोमकांत मणी आहे, कोणती ती कमले झाली, वगैरे वगैरे. तो तो वस्तुतः काहीच करत नाही किंवा करवतही नाही. समुद्राची भरती सोमकांत द्रविती, कुमुदे विकासते चंद्र तो गा. वारा स्वतःच वाहतो आणि स्वतःच बंद पडतो. पण आकाश जसे आहे तसे निश्चळ असते. ते वाऱ्याला वहा म्हणत नाही किंवा तू वाहू नको असेही म्हणत नाही. तसा तिन्ही गुणांच्या गजबजतेमुळे ज्ञानी पुरुष थोडा देखील विचलित होत नाही की हे गुण का आले, हे गुण नाही आलेच तर बरं झालं असतं, वगैरे वगैरे. अशा तऱ्हेची कुठलीही त्याच्यामध्ये वृत्तीत हालचाल नसते. का वाराची वाजे विजे, का वाराची वाजे विजे, गगन निश्चळ अशिजे, तैसा गुणाची गजबजे, डोले नाजो. डोले नाजो म्हणजे तो कंपित होत नाही. अर्जुना, ज्याप्रमाणे गुणातीतत्व म्हणजे काय, म्हणजे गुणातीत म्हणजे काय हे मी तुला सांगितले. आता अशा पुरुषांचे आचरण कसे असते ते पण ऐक. अशा पुरुषांचे आचरण कसे असते ते पण ऐक. अर्जुना, वस्त्रामध्ये आत बाहेर एका सुता वाचून काहीही नाही. वस्त्रामध्ये आत बाहेर एका सुता वाचून काही नाही. त्याप्रमाणे संपूर्ण चराचर विश्वात आत बाहेर किंवा आत बाहेर ही सुद्धा भाषा नाही. त्याप्रमाणे संपूर्ण विश्वात आत बाहेर एका आत्मतत्वाशिवाय म्हणजे माझ्याशिवाय काही नाही, असा या गुणातीत माणसाचा निश्चय असतो. ज्याप्रमाणे परमात्मा आपल्या विरोधी असलेल्या शत्रूला आणि आपल्या भक्ताला सारखेच फळ देतो, तसा हा गुणातीत सुखदुःखांना सारखेच लेखतो. जेव्हा जीव देहरूपी जलामध्ये जेव्हा जीव देहरूपी जलामध्ये मासोळी होऊन राहतो, म्हणजे अलिप्त ज्ञानाप्रमाणे होऊन राहतो, म्हणजे जेव्हा देहाचा अभिमान धरतो तेव्हाच त्याला सुखदुःखे चिटकतात, अन्यथा नाही. मग कोंडा टाकून फक्त जसे धान्यच घेतले जावे, तसे ज्ञानी पुरुष देहाभिमानाचा कोंडा टाकून आपल्या स्वरूपभूत आत्मतत्वारूपी शुद्ध धान्य घेतो, जे की ते मूळचेच आहे. म्हणजेच काय की कोंडा टाकून फक्त जशी आपण धान्यच घेतो, तशी ज्ञानी पुरुष देहाभिमान टाकून आपल्या स्वरूपभूत आत्मतत्वाशी, जे की मूळचेच आहे, त्याच्याशी ऐक्य पावतात. म्हणजे ते ऐक्य मूळचेच आहे असे पावतात नव्हे तर जाणतात. गंगा नदी एकदा का समुद्राला मिळाली की तिची मिळण्याकरता जी खळखळ असते ती संपूर्णतः बंद पडते. गंगा नदी एकदा का समुद्राला मिळाली की तिची मिळण्याकरता जी खळबळ चालते ती संपते आणि ती आपला प्रवाह पण टाकून देते. हे अतिशय महत्वाचं आहे. ती आपला प्रवाह पण टाकून देते. त्याप्रमाणे एकदा का ज्ञानी पुरुषाने आपल्या आत्मस्वरूपाच्या गावी वस्ती केली, म्हणजे त्याचे चित्त आत्मतत्वाशी स्थिर झाले की तो देहाच्या ठिकाणी येणारी सुखदुःखे तिन्ही गुणांचे कार्य इत्यादी सगळ्यांनाच सारखेच लेखतो. का ओघ सोडून गंगा, रिगोनी समुद्राचे अंगा, इस्तरी लगबगा खळाळांची.
निस्तरी म्हणजे आता ही लगबग संपली. रात्र आणि दिवस हे खांबाला सारखेच असून तो निर्विकार असतो, तसे सुख दुःखाविषयी अशा गुणातीत साधू पुरुषांचे वर्तन असते. ज्याप्रमाणे गाढ झोपलेल्या पुरुषाच्या शेजारी सर्प राहिला काय, किंवा उर्वशी अप्सरा झोपली काय, त्याला त्याचे काही म्हणजे काहीच नसते, सोयरसुतूक नसते. त्याप्रमाणे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी एकदा का चित्त स्थिर झाले की तिन्ही गुणाविषयी आणि सर्व सुखदुःखाविषयी, सर्व हर्ष विषाद शोकाविषयी आपोआप समत्व येते आणि मग सुख दुःखादी द्वंद्वे सारखीच लेखली जातात. म्हणून अशा ज्ञानी माणसाला शेण किंवा सोने, रत्न किंवा गारगोटी यात तत्वता फरक वाटत नाही. याचा अर्थ तो सोने म्हणून शेण घेत नाही आणि शेण म्हणून सोने घेत नाही. नमस्कार.